नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहताय आणि आजचा भाग देखील एकदम धमाकेदार दाखवला आहे. पूर्णा आजी आता तन्वीचा फोटो पाहून तिला वाईट मुलगी म्हणून ओळखतीये, तर सायलीला देखील तीच तन्वी असल्याचा साक्षात्कार व्हायला लागला आहे. तर इकडे सचिनने आता महिपतला सोडवून सुभेदारांच्या अडचणींमध्ये अजूनच भर घातली आहे. तर बिचारी अस्मिता मात्र आता तिच्याकडे तिच्या बाळाच्या संगोपनासाठी थोडे देखील पैसे शिल्लक नाही आहेत. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. तर हे पूर्णा आजीची काउन्सिलर जी असते ती आता घरी आलेली असते आणि ती सगळ्यांना सांगत असते की आज आपण एक स्टेप पुढे जाणार आहोत. पण खरं तर त्या नक्की काय करणार आहेत ते त्यांनी अजूनही कोणाला सांगितलेलं नसतं. त्यावर आता पूर्णा आजीच्या काळजीने खरं तर प्रताप विचारतो, हो पण आपण हे जे काही करणार आहोत आज ते खरं तर रिस्की नाही आहे ना, ते केलंच पाहिजे असं तर नाही ना. त्यावर आता त्या डॉक्टर सांगतात की माझ्यावर एक डॉक्टर म्हणून तुम्ही विश्वास ठेवा. आपण आज जे काही करणार आहोत त्यामुळे अन्नपूर्णा मॅडम ज्या आहेत त्या लवकरात लवकर रिकवर व्हायला मदतच होणार आहे आपल्याला याची. त्यावर अस्मिता सांगते की डॉक्टर आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि आता सगळेजण पूर्णा आजीच्या खोलीमध्ये आलेले असतात. तर तेव्हा पूर्णा आजी जप करत बसलेली असते. आता अश्विन पूर्णा आजीला सांगतो की पूर्णा आजी हे बघ ह्या डॉक्टर आल्या आहेत तुला परत एकदा भेटायला. त्यावर पूर्णा आजी देखील एकदम हसतच त्यांचं स्वागत करते. आता डॉक्टर पूर्णा आजीची चौकशी करतात की कशा आहात बरं तुम्ही, आणि आज पण आपण गप्पा मारणार आहोत, चालेल ना तुम्हाला. त्यावर पूर्णा आजी देखील सांगते, हो मी अगदी ठीक आहे आणि तुमच्याशी गप्पा मारायला आवडतात, मला खूप छान वाटतं मला तुमच्यासोबत गप्पा मारायला, चालेल ना. त्यावर आता डॉक्टर पूर्णा आजीला विचारतात, मला एक सांगा, ही तुमची नात तन्वी, आता सायलीकडे पाहून ते विचारतात पूर्णा आजीला, बरोबर ना. त्यावर पूर्णा आजी सांगते, हो बरोबर, हीच तन्वी. त्यानंतर मग डॉक्टर आता कल्पनाकडे इशारा करून विचारतात, बरं मला सांगा यांचं नाव काय बरं, या कोण आहेत. त्यावर आता पूर्णा आजी सांगते की ही कल्पना माझी सून. तुम्ही काय माझी स्मरणशक्तीची परीक्षा घेताय का. मग थांबा, मी आत्ता लगेच तुम्हाला या परीक्षेत पास होऊन दाखवते. आणि पूर्णा आजी आता सगळ्यांचे नावं सांगतात की ही पहा माझी सून कल्पना, ही माझी नात अस्मिता, हा माझा नातू अश्विन आणि हा माझा मुलगा प्रताप, असं सगळ्यांची ती ओळख करून देते. आता त्यानंतर डॉक्टर परत एकदा पूर्णा आजीला विचारतात, आणि यांचं नाव मला परत एकदा सांगता का, ह्या कोण आहेत. सायलीकडे इशारा करून त्या विचारतात. तर पूर्णा आजी बोलते की अहो तुम्ही मला परत तेच प्रश्न काय विचारतायत बरं, मी सांगितलं ना तुम्हाला मगाशीच, ही माझी नात तन्वी आहे म्हणून. आता मात्र डॉक्टर पूर्णा आजीला सायलीबद्दल विचारतात आणि त्या विचारतात की अर्जुनची बायको कोण बरं, तुम्हाला माहीत आहे का तिचं नाव. त्यावर पूर्णा आजी बोलते की हो ती सायली. त्यावर डॉक्टर विचारतात की आता कुठे बरं सायली. त्यावर आता पूर्णा आजी सांगते की तिचे वडील ना आजारी असतात, ती त्यांना घेऊन मुंबईला गेली आहे हॉस्पिटलमध्ये. आता पूर्णा आजीने असं सांगितल्यावर घरातले सगळेच जण एकमेकांकडे आश्चर्याने पाहत असतात. तर डॉक्टर आता पुढे विचारतात की तुम्ही मला सायलीचं वर्णन करू शकाल का, कशी दिसते बरं ती, सांगताय ना मला. त्यावर आता पूर्णा आजी बोलते की घरातल्याच मुलीचं काय बरं वर्णन करायचं, आमची सायली ना छानच दिसते. आता मात्र डॉक्टरांच्या लक्षात आलेलं असतं की पूर्णा आजीच्या इमॅजिनेशनमध्ये सायली देखील आहे आणि तन्वी देखील आहे, पण ते सायलीच्या जागी कोणाचा चेहरा पाहताय हे मात्र अजूनही कोणाला क्लिअर झालेलं नाही आहे. आणि त्यासाठीच डॉक्टर पूर्णा आजीला सायलीचं वर्णन विचारत असतात, पण आजी काही मात्र सायलीचं वर्णन करत नाही. आता पुढे डॉक्टर प्रियाचा एक फोटो आजीला दाखवतात, कारण त्यांना पाहायचं असतं की पूर्णा आजी नक्की हिला सायली समजतीये की प्रियाला ती ओळखतीये की नाही ओळखते. आता आजी खरं तर त्या प्रियाचा फोटो नीट निरखून पाहते
आणि अचानकच खूप अस्वस्थ होते. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तो आता अचानक बदलून जातात आणि तो फोटो दूर लोटत ती बोलते की दूर लोटा तो फोटो. खूप वाईट मुलगी आहे ही. मला या मुलीचं तोंड पण पाहायचं नाही आहे. घेऊन जा हा फोटो हिचा इथून. का घेऊन आले तुम्ही हिचा फोटो बरं? आता पूर्णाजी खूप जास्त पॅनिक झालेली दाखवली आहे इथे. आता तिला असं पॅनिक झाल्यानंतर सायली तिला बोलते की पूर्णाजी, अगं तू त्रास नको करून घेऊस, नेलाय तो फोटो दूर. त्यावर प्रताप आता कल्पनाला बोलतो की कल्पना, अगं जा पूर्णाईसाठी पाणी घेऊन ये. आणि आता आजी खाली उतरणार असते तर सायली तिला सांगते की पूर्णाजी खाली उतरू नकोस हां, कारण तो प्रियाचा फोटोही तिथे खालीच पडलेला असतो. त्यामुळे सायली तिला सांगते की खाली उतरू नकोस, तिथे पाणी सांडलं आहे. मी विमलताईंना सांगून ना सगळं काही साफ करते. आणि सायली अस्मिताला खुणावते की तू आजीजवळ थांब आणि ती विमलला सांगण्यासाठी बाहेर येते. तर तो फोटो मात्र तिथे तसाच पडलेला असतो. आता त्या डॉक्टरही अश्विनला बोलतात की डॉक्टर अश्विन, तुम्ही जरा बाहेर येता का? आपण बाहेर जाऊन बोलूयात. तर सायली इकडे हॉलमध्ये विमलला सांगत असते की तो प्रियाचा फोटो आणि ते पाणी वगैरे सगळं काही साफ करून टाका म्हणून. तर डॉक्टर आता सुभेदारांना सांगतात की आपण जेव्हा प्रियाचा फोटो दाखवला तेव्हा अन्नपूर्णा मॅडम ज्या इतक्या पॅनिक झालेल्या होत्या, याच्यावरूनच आपल्याला हे समजलं आहे की त्या प्रियाला ओळखतात आहे, पण प्रियाचं नाव वगैरे ते ओळखत नाही आहेत. म्हणजेच त्या प्रियाला तन्वी समजत नाही आहेत हे मात्र नक्की आहे. त्यांची स्मरणशक्ती हळूहळू परत येते आहे. त्यांना जुन्या गोष्टी हळूहळू आठवायला लागल्या आहेत. त्यावर अस्मिता आता डॉक्टरांना विचारते की पूर्ण आजीला प्रिया खरंच आठवती आहे का? पूर्ण आजीला सगळं काही आठवतं आहे का? त्यावर डॉक्टर सांगतात की त्यांना अजून तरी सगळं काही आठवत नाही आहे, पण हो, त्या आज ज्या काही रिॲक्ट झाल्या ना त्या खरं तर एका दृष्टीने चांगलंच झालं. आपल्याला हे तरी समजलं की ते प्रियाला वाईट मुलगी समजतायत आणि आता हीच प्रिया तन्वी बनवून घरामध्ये शिरली होती आणि तिने सगळ्यांचा विश्वासघात केला आहे. ती खरी तन्वी नाहीच आहे. खरी तन्वी अजून देखील सापडलेली नाही आहे. या सगळ्या गोष्टी आपण हळूहळू आता अन्नपूर्णा मॅडमला सांगू शकतो. त्यांची स्मरणशक्ती देखील हळूहळू परत येते आहे. त्यावर आता त्या डॉक्टरांना खरं तर निघायचं असतं आणि त्या अश्विनला बोलतात की डॉक्टर अश्विन, मला अजून बाकीचे पण पेशंट्स आहेत, मला आता निघायला हवं. आणि अश्विन देखील आता त्या डॉक्टरांना सोडवण्यासाठी बाहेरपर्यंत जातो. तर आता सगळ्यांचं इथे डिस्कशन पूर्ण आजी बरोबरचंच चाललेलं असतं. तर कल्पना बोलते की जेव्हापासून सायलीने गुड न्यूज दिली आहे ना तेव्हापासून सगळं काही व्यवस्थित छान चांगल्या गोष्टी घडायला लागल्या आहेत बघा. नाही, आता पूर्णाईंची तब्येत पण बिघडती आहे आणि आता त्या लवकरच ठीक पण होणार आहेत. आता कल्पना आणि प्रतापचं मात्र याबद्दलच डिस्कशन सुरू असतं. आणि तेवढ्यातच अर्जुन असा एकदम एक्साइटेड झालेला हातामध्ये एक पिशवी घेऊन वगैरे तिथे घरामध्ये एंट्री करतो आणि येताच जोरात आवाज देतो, बायको कुठे आहेस तू? आणि आता लगेच सायलीला तो सोफ्यावर बसवतो तिथे आणि त्याने पेपरमध्ये गुंडाळून आणलेली ती निशिगंधाची फुलं तो आता सायलीला देतो. आता खरं तर सगळ्या घरामध्ये त्या निशिगंधाच्या फुलांचा सुवास पसरलेला असतो. आणि त्यावर आता अस्मिता तिला बोलते की या निशिगंधाच्या फुलांच्या सुवासाने तरी तुला बरं वाटतंय का पाहूयात. आता सायली त्या फुलांचा सुवास घेते आणि खरं तर तिला खूप छान आनंदी फ्रेश वाटत असतं. तिला तो नेहमीसारखा वासाने होणारा त्रासही होत नसतो. तर प्रताप अर्जुनला बोलतो, अरे अर्जुन, हे काय, तू इतक्यात प्रतिमाकडे जाऊन आलास देखील? त्यावर अर्जुन देखील बोलतो, हो मग, माझ्या बायकोसाठी ना मी काही पण करू शकतो. आता सायली देखील खूप आनंदी असते आणि सायली देखील बोलते की मला खूप छान फ्रेश वाटतंय, मला त्रास देखील होत नाही आहे अजिबातही. त्यावर आता अस्मिता बोलते की चला, हे एक बरं झालं की तुला काही त्रास होत नाही आहे म्हणून. पण मला एक कळत नाही आहे की इतकं सेम कसं असू शकतं बरं? प्रतिमा आत्याला देखील ज्या गोष्टीमुळे बरं वाटत होतं तुला देखील त्याच गोष्टीमुळे बरं वाटतंय. आणि तेवढ्यातच प्रतिमाचा व्हिडिओ कॉल येतो. आता अर्जुन कॉल उचलतो तर प्रतिमा विचारत असते की सायलीला त्या फुलांच्या सुवासाने फरक पडला का, बरं वाटलं का तिला?
त्यावर सायली देखील सांगते की हो प्रतिमा आत्या, तुमचे खूप आभार यासाठी. त्यावर प्रतिमा देखील बोलते की मला ना तुमच्या दोघांचंही अभिनंदन करण्यासाठी यायचं आहे. आता सायली देखील बोलते की तुम्ही सांगितल्या उपायामुळे मला आता खूप छान फ्रेश वाटतं आहे आणि तुम्ही लवकर या इकडे म्हणून. तर त्यांचं हेच फोनवर बोलणं चालू असतं. तर सगळेच जण खरं तर विचार करत असतात की प्रतिमा आणि सायलीमध्ये एवढं साम्य कसं आहे की प्रतिमाला ज्या गोष्टीने त्रास होत नव्हता त्याच गोष्टीने आता सायलीला देखील त्रास होत नाही आहे. इतकी सिमिलॅरिटी कशी असू शकते बरं. त्यावर आता कल्पना बोलते, नाही मी ऐकलं आहे असं की म्हणजे आईची प्रेग्नन्सी जशी असते ना तशीच मुलीची प्रेग्नन्सी असते. पण मग सायली आणि प्रतिमामध्ये काहीच नातं नसताना त्या दोघींमध्ये एवढं साम्य कसं बरं. आता यावरूनच त्यांची चर्चा चालू असते. तर अस्मिता बोलते की मी आता आपल्या नेहमीच्या फुलवाल्याला सांगून ठेवते की निशिगंधाची फुलं घेऊन ये म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो की हो, आणि त्याने नाही आणलीत ना तर मी कुठूनही आणेल माझ्या बायकोसाठी. आणि मम्मा, प्रतिमा आत्याने ना ते निशिगंधाचं रोप पण दिलं आहे, ते लावशील ना तू. त्यावर कल्पनाही बोलते की हो, मी ते लावेल. तर आता सायली तिच्या खोलीमध्ये बसलेली दाखवली आहे आणि खरं तर ती अजूनही तन्वीचाच विचार करते आहे. तिला आता तन्वीबद्दल होणारे ते भास, पूर्ण आजी तिला कसं तन्वी समजते आहे, तिच्यावर किती जीव ओवाळून टाकते आहे आणि सायलीला देखील प्रतिमाबद्दल एक वेगळंच इमोशनल कनेक्शन जाणवतं आहे. या सगळ्या गोष्टी आता रिकॅपमध्ये दाखवल्या आहेत इथे आणि या सगळ्या खरं तर सायलीला आठवत असतात आणि ती विचार करत असते की माझं आणि तन्वीचं काय संबंध, काय नातं आहे आमचं. आणि या विचारांनीच तिचं डोकं गरगरायला लागतं. आता ती खरं तर कपाटामधनं बाम घेणार असते डोक्याला लावायला, पण मग तिथेच तिला आता ते फोटोज तन्वीचे परत एकदा सापडतं ते इन्व्हॉल्व. आता सायली विचार करते की हे फोटोज तर यांनी मला पूर्ण आजीला परत द्यायला सांगितले होते आणि यांनी जर हे फोटोज परत इथे पाहिले ना तर हे खरंच खूप चिडतील माझ्यावर. मला हे फोटोज पूर्ण आजीकडे परत द्यायला हवेत. आणि खरं तर ती आता तन्वीचे एक एक फोटोज पाहत असते आणि विचार करत असते की माझं आणि तन्वीचं असं काय नातं आहे, मला हे फोटो पूर्ण आजीला का द्यावे वाटत नाही आहेत. आणि ते फोटो तिच्या हातातनं खरं तर खाली पडतात आणि ती खाली वाकून ते फोटो उचलणारच असते. तेवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि बोलतो की नाही, मम्माने काय सांगितलं आहे बरं, वाकायचं नाही सांगितलं आहे ना तुला, मग अजिबातही वाकायचं नाहीस. त्यावर सायली बोलते की हो इतकं चालतंच. पण ती बोलेपर्यंत आता अर्जुन स्वतःच खाली वागतो आणि ते फोटो उचलून घेतो आणि तिला विचारतो कसले फोटोज आहेत. आणि तो पाहतो तर ते तन्वीचे फोटोज असतात. त्यावर आता तो थोडासा त्याचा चेहरा पडतो आणि तो सायलीला विचारतो, हे काय, मी तुला म्हणालो होतो ना की हे फोटोज तू पूर्ण आजीला परत कर म्हणून, मग तू अजून पण ते तुझ्याकडेच ठेवले आहेत. त्यावर सायली बोलते की मी ते फोटो पूर्ण आजीला द्यायला चाललेच होते, पण मग पूर्ण आजी परत विचारेल की हे तर तुझेच फोटो आहेत, मग हे तुझ्याकडेच राहू दे, तुला का नको आहेत हे फोटो म्हणून. आणि मग मी काय सांगणार होते बरं पूर्ण आजीला. आणि खरं तर ना मला तन्वीचा खूप हेवा वाटतो. अहो किती गोड मुलगी आहे ती, पहा ना. आणि तसे आपल्याच घरातली मुलगी आहे ना, राहिले हे फोटो माझ्याकडे तर काय बरं. त्यावर आता अर्जुन देखील तिला परवानगी देतो. आता सायली अर्जुनला मिठी मारते तर अर्जुन त्याच्या मनातच विचार करत असतो की आता लवकरच पूर्ण आजीची मेमरी परत येणार आहे आणि तुझा हा तन्वी चॅप्टर कायमचा क्लोज होणार आहे. तर तन्वी म्हणजेच ही सायली विचार करत असते की मला तन्वीचा खूप हेवा वाटतो, ती पूर्ण आजीचा अगदी श्वास आहे. तिच्या निमित्ताने का होईना मला देखील आता पूर्ण आजीचा श्वास होता आलं, यातच माझं भाग्य आहे. तर सायली सांगते की माझं डोकं दुखतं आहे, मी बामच लावून झोपत होते. त्यावर आता अर्जुन तिला बोलतो की मग मला सांगणं. आणि अर्जुन आता एकदम केअरिंग हजबंड असल्यासारखा, एकदम एक गुड केअरिंग बाबा असल्यासारखा आता सायलीचा मस्त हेड मसाज करून देतो बाम लावून. तर इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन दाखवला आहे. प्रतिमा आणि रविराज आता इकडे आलेले असतात सुभेदारांकडे आणि येताच ते दोघंही कल्पना आजी आणि प्रताप आजोबा असं म्हणत त्या दोघांचंही अभिनंदन करतात. आणि खरं तर प्रतिमाने मस्त मिठाई वगैरे आणलेली असते तोंड गोड करण्यासाठी.
तितक्यातच सायली आणि अर्जुन देखील तिथे येतात. आता प्रतिमा आणि रविराज दोघंही मिळून सायली आणि अर्जुनचंही अभिनंदन करतात. तर अभिनंदन करताना रविराज बोलतो की ज्युनियर, आता अजून एक ज्युनियर येणार आहे बघ तुझा. तर प्रतिमा सायलीला बोलते की सायली, अगं खूप गोड आनंदाची बातमी दिली आहेस बघ तू. त्यावर अर्जुन बोलतो की तुम्ही आता इथे थांबा, आम्हाला गायनॅककडे जायचं आहे. त्यावर प्रतिमा सायलीला सांगते की हो, चेकअप वगैरे अगदी रेग्युलर करत जा, अगदी मिस करू नकोस. आणि प्रतिमा आणि रविराज देखील पूर्णाईला भेटायला तिच्या खोलीमध्ये जातात. तर आता हॉलमध्ये फक्त प्रताप, कल्पना आणि अस्मिता असते. तर अस्मिताला एक कसलंसं बेबी प्रोडक्ट असतं, ते बेबी प्रोडक्ट ती आता फोनवर पाहत असते आणि तिला ते आवडतं. तर ती कल्पनाला विचारते की मी हे बाळासाठी घेऊ का. तर कल्पना देखील बोलते की अगं, तुला जे आवडतं ते तू घेत नाही असं कधी झालं आहे का, बिनधास्त घे. आता खरं तर ती ऑर्डर करायला जाते, पण ऑनलाईन पेमेंट करताना ते डिक्लाईन होतं, कारण प्रतापने तिचं कार्ड सचिन पैसे वापरू नये म्हणून ते अकाउंट फ्रीज केलेलं असतं. आणि खरं तर या सगळ्या गडबडीमध्ये ते अकाउंट अनफ्रीज करायचं अजूनही राहून गेलेलं असतं. त्यामुळे अस्मिता देखील विचार करते की आता डॅडला याबद्दल नको काही बोलायला, जाऊ देत, मी कॅश ऑन डिलिव्हरीच करते. आता ती कॅश ऑन डिलिव्हरी करून ते प्रोडक्ट ऑर्डर करते. तर इकडे पुढचा सीन सचिनचा दाखवला आहे. हा सचिन आता त्या देशमाने वकिलांना भेटलेला असतो आणि त्यांना सांगत असतो की काही झालं तरी अण्णा लवकरात लवकर बाहेर यायलाच हवेत. तुम्ही त्या सरकारी वकिलांशी बोलला आहेत का. त्यावर ते देशमाने देखील सांगतात की हो, पण तरी देखील आपल्याला केसच्या आधी एकदा त्यांच्याशी बोलायला हवं आहे. आता हा खरं तर इथे कोर्टाच्या बाहेर असतो आणि त्याच वेळेस चैतन्य देखील त्याच्या कुठल्याशा कोर्टाच्या कामासाठी तिथे पोहोचलेला असतो. तर इकडे सायली आणि अर्जुन आता गायनॅककडनं परत आलेले असतात. ते दोघेही आता बागेतनं घराकडे येतच असतात. त्याच वेळेस नेमकी तो डिलिव्हरीवाला आता अस्मिताने जे काही बेबीसाठी ऑर्डर केलेलं असतं ते घेऊन आलेला असतो. आता अस्मिता त्याला पैसे द्यायला तिची पर्स उघडून पाहते, तर तिच्याकडे पुरेसे पैसेही नसतात त्या ऑर्डरचे देण्यासाठी. मग ती सांगते की दादा, इथे नेटवर्क पण नाही आहे आणि माझ्याकडे पुरेशी कॅश पण नाही आहे, तुम्ही असं करा, हे परत घेऊन जा, मी ती ऑर्डर कॅन्सल करते म्हणून. तर तो माणूसही आता विचारतो की अहो, मग तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही आधीच ऑर्डर तरी कशाला करायचं बरं, आधी असं ऑर्डर करता आणि मग असं परत घेऊन जायला लावता. आता तो माणूसही थोडासा असा चिडचिड करतच ती ऑर्डर परत घेऊन जात असतो. तर सायली आणि अर्जुन त्याला अडवतात आणि विचारतात की काय झालं नक्की, तुम्ही हे परत का घेऊन चाललायत. त्यावर तो माणूस सांगतो, बघा ना, एवढं मोठं घर आहे, एवढा मोठा बंगला आहे आणि त्या बाईकडे एका ऑर्डरचे पैसे देखील नाही आहेत द्यायला. अहो, यांच्याकडे जर पैसे नसतात तर ऑर्डरच कशाला करतात बरं हे अशा गोष्टी, आणि मग आम्हाला त्रास होतो. असं बोलून तो ऑर्डरवाला आता तिथून, डिलिव्हरी बॉय तो तिथून निघून जातो. आता खरं तर अस्मिताकडे तिच्या बाळाच्या प्रॉडक्टसाठी देखील पुरेसे पैसे नाही आहेत याचं खरं तर सायली आणि अर्जुनला आश्चर्य वाटतं. त्यावर सायली बोलते की खरं तर ना, अस्मिताकडे तिच्या बाळासाठी देखील पुरेसे पैसे नाही आहेत, यामध्ये आपलीच चूक आहे हो. अर्जुन देखील बोलतो की हो ना. आणि आता सायली बोलते की खरं तर आपल्याला समजून घ्यायला हवं आहे, अस्मिताला आणि तिच्या बाळाला कसलीही कमी पडता कामा नये. अस्मिताला एखादी गोष्ट हवी असल्यास तिने मागण्याआधीच आपण ती तिला द्यायला हवी आहे. आणि ती खरं तर आता अस्मितासाठी काहीतरी ठरवते, तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी, आणि एक्झॅक्टली तेच अर्जुननेही ठरवलेलं असतं. आता दोघीही एकमेकांकडे पाहत सायली बोलते की मीही तेच ठरवलं आहे जे तुम्ही ठरवलं आहे. त्यावर अर्जुनही बोलतो, हो, मीही तेच ठरवलं आहे. तर इकडे अस्मिता तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि खरं तर खूप डिप्रेस झालेली दाखवली आहे ती, आणि स्वतःशीच बडबडत असते की माझ्या बाळाचं नशीब तर पण कसं आहे ना, नाही, मी त्याच्यासाठी एक वस्तू देखील घेऊ शकत नाही आहे. कसं होणार आहे माझ्या बाळाचं, त्याचं फक्त हालच होणार आहेत का. आणि तेवढ्यातच ते बाळ रडायला लागतं. तर अस्मिता बाळाला घेते आणि बोलते, हो, तुझं डायपर चेंज करायचं आहे ना, करते मी. आणि अस्मिता आता बाळाला बेडवर ठेवते आणि कपाटातनं ते डायपर घेण्यासाठी ती जाते आणि पाहते तर काय, बाळाचे डायपर्स देखील संपलेले असतात, शेवटचं एकच डायपर शिल्लक असतं. आता
ती खरं तर हे पाहूनही ती थोडी निराशच होते आणि बोलते की डायपर्स देखील संपलेत, आता कसं मॅनेज करणार आहे मी हे सगळं. या सगळ्या गोष्टींसाठी खूप पैसे लागतात. आता डॅडकडे पण मी कसे पैसे मागू बरं. इतके दिवस तर मी त्यांच्याच तर जीवावर जगत होते आणि आता परत त्यांच्याकडे पैसे मागायचे म्हणजे मलाच पटत नाही आहे. नाही, मला माझ्या बाळासाठी ना काहीतरी करायलाच हवं आहे. इतके दिवस ठीक होतं, पण आता मला काहीतरी काम शोधायलाच हवं आहे मला, माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी. तर इकडे हा सचिन त्या देशमाने आणि सरकारी वकिलांशी बोलत असतानाच चैतन्य त्याला पाहतो आणि आता चैतन्य विचार करतो की सचिन इथे काय करतोय आणि हा देशमाने वकिलांशी आणि त्या सरकारी वकिलांशी काय बोलतोय बरं. आणि हेच पाहण्यासाठी चैतन्य आता झाडाच्या आड उभं राहून त्यांचं बोलणं ऐकत असतो. तर सचिन त्या सरकारी वकिलांना बोलत असतो की तुम्हाला सगळं समजलं आहे ना, की आज तुम्हाला केसमध्ये काय करायचं आहे ते. नाही, म्हणजे कोर्टात तुम्हाला असं बोलायचं आहे की जसं काही तुम्ही शिखरेच्या विरोधामध्ये बोलताय, पण खरं तर तुम्ही त्यांच्या बाजूनेच बोलत असणार आहात. काहीही झालं तरी आज मात्र महिपत शिखरे सुटायलाच हवे ते. तुमचं पाकीट तुम्हाला तुमच्या घरी पोहोचेल. आणि हे ऐकल्यानंतर चैतन्याच्या लक्षात येतं की सचिन महिपत शिखरेला सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि चैतन्य विचार करतो की आता हे सगळं काही मला माहीत करून घ्यायलाच हवं आहे की सचिनचं नक्की काय चाललं आहे आणि तो महिपत शिखरेला का सोडवणार आहे. तर पुढचा सीन आता सुभेदारांच्या घरचा दाखवला आहे. सगळेजण मस्त डायनिंग टेबलवर मठ्ठा पीत बसलेले असतात. आता मठ्ठा पितानाच आजीला खरं तर तन्वीच्या त्या जुन्या आठवणी सांगत असते ती, की तन्वी लहान असताना लपाछपी खेळणं म्हणजे खूप मोठं काम असायचं. एकदा तर ती बागेत जाऊन झाडांमागे लपून बसली, मला काही घरामध्ये सापडलीच नाही. आणि मग जेव्हा मच्छर चावायला लागले ना संध्याकाळी, तेव्हा ती घरामध्ये आली. आठवतंय ना गं तुला. आता ती सायलीकडे पाहते, पण सायलीला खरं तर त्या मठ्ठ्याने आता परत एकदा मळमळायला लागलेलं असतं. त्यावर आता प्रताप बोलतो की अगं तिला कसं आठवेल, तेव्हा जेमतेम 2.5-3 वर्षांची तर असेल ती, आम्हाला पण आठवत नाही आहे बघ ठीकसं. आता सायलीला खरंच खूप त्रास होत असतो आणि कल्पनाचं लक्ष तिच्याकडे जातं आणि कल्पना बोलते तुला मळमळत आहे का गं. त्यावर सायली बोलते हो ना, थोडंसं मळमळत आहे. त्यावर पूर्णाजी लगेच बोलते काय तुला मळमळत आहे. अगं पण तुला मळमळायला काय झालं बरं. आता खरं तर सगळ्यांचे चेहरे पडतात. खरं तर त्यांना आता म्हणजे ते शॉक झालेले असतात की आता पूर्णाजीला काय सांगायचं. नाही, सायली प्रेग्नंट आहे हे तर ते सांगू शकत नसतात आता इथे पूर्णाजीला. मग वेळ मारून नेण्यासाठी अस्मिता सांगते की अगं मठ्ठा थोडासा आंबट आहे ना, त्यामुळे मळमळत असेल बघ तिला. आणि खरं तर सायलीचा हात आता तिच्या गळ्याकडे गेलेला असतो मळमळत असल्याने आणि आजीच्या लक्षात येतं की तिच्या गळ्यामध्ये ते लॉकेट नाही आहे. आणि पूर्णाजी तिला विचारते काय गं, अगं तुझं ते लॉकेट कुठं गेलं बरं. त्यावर आता कल्पना बोलते की पूर्णाई अहो ते लॉकेट ना माझ्याकडे. त्यावर पूर्णाई विचारते तुझ्याकडे काय करतंय ते लॉकेट, ते तन्वीचं आहे ना, ते तिच्या गळ्यात असायला हवं आहे ना. त्यावर कल्पना सांगते त्याची ना कडी तुटली होती म्हणून तिने ते माझ्याकडे दिलं होतं. मी ती नीट करून आणली आहे, पण तिला द्यायचं ते राहून गेलं. त्यावर आता पूर्णाजी लगेच सांगते ते लॉकेट तन्वीचं आहे आणि ते तिच्याच गळ्यात असायला हवं आहे, तिचं तिला देऊन टाक बरं लगेच. आणि कल्पना ही लगेच विमलला सांगते की माझ्या खोलीमध्ये खणामध्ये ठेवलं आहे मी, तेवढं लॉकेट घेऊन ये बरं. तर पूर्णाजीला आता त्या लॉकेटचा किस्सा आठवतो आणि ती सांगते की लहानपणी मी ते लॉकेट अर्जुनसाठी बनवून घेतलं होतं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि मी ते अर्जुनला दिलं होतं, पण ते तन्वीला आवडलं म्हणून अर्जुनने नंतर ते लॉकेट तन्वीला दिलं आणि तेव्हापासून ते सतत तिच्या गळ्यात असतं. तर आता हा त्यांच्या लहानपणीचा सीन दाखवला आहे की ज्यामध्ये अर्जुनचा वाढदिवस असतो आणि सगळेजण अर्जुनला औक्षण करत असतात आणि पूर्णाजी त्यावेळेस ते लॉकेट अर्जुनच्या गळ्यामध्ये घालते. तर तन्वी देखील अगदी ते लॉकेट छान आहे असं खुणावते
आणि नंतर मग अर्जुन आणि तन्वीचे कसलेचं थोडंसं भांडण होतं आणि तन्वी रडायला लागते म्हणून अर्जुनने ते आता परत तन्वीला दिलेलं असतं ते लॉकेट. तर पूर्णा आजी हे सगळं काही सांगत असते ना, तेव्हा आता सायली एकदम असं भारावून गेलेली असते. तिला हा सगळा काही लहानपणीचा सीन तिच्या डोळ्यांसमोर दिसत असतो. ती सगळं काही इमॅजिन करत असते. आणि आता सायली पुढे बोलायला सुरुवात करते की हो, पूर्णा आजीने ते लॉकेट अर्जुनसाठी बनवून आणलेलं होतं आणि त्याला औक्षण हा शब्द अगदी लहानपणापासून म्हणता येत नाही आहे. तेव्हा सगळ्यात आधी मामीने मग त्याला औक्षण केलं होतं आणि मग आम्ही सगळ्यांनी औक्षण केलं. मला ते लॉकेट अगदी पाहता क्षणीच आवडलं आणि मी त्याला खुणावून सांगितलं देखील होतं की ते लॉकेट छान आहे म्हणून. आणि मी देखील हट्ट करत होते की मला देखील असंच लॉकेट हवं आहे म्हणून. तुम्ही सगळेजण खूप हसत होतात आणि नंतर त्याने ते लॉकेट मला दिलं होतं. आता सायली हे सगळं काही सांगत असते. आता सगळेजण आश्चर्याने एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहत असतात की या तन्वीच्या लहानपणीच्या गोष्टी सायलीला कशा बरं माहीत एवढ्या तंतोतंत. त्यावर पूर्णा आजी बोलते, अगं एवढे तंतोतंत गोष्टी ना मला पण आठवत नाही आहेत बघ. अगदी खरं सांगतेयस तू. तर सायली हे सांगताना अगदी भारावून गेलेली असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की पूर्णा आजी आता सायलीचं ते लॉकेट तिच्या गळ्यामध्ये परत एकदा घालते आणि सायली खरं तर आता ते लॉकेट पाहून विचार करत असते की ह्या लॉकेटला मी पहिल्यांदा स्पर्श केला आहे, पण तरी देखील मला असं का वाटतंय की या लॉकेटशी माझं काही नातं आहे म्हणून. हे सगळं काय चाललं आहे. तर इकडे कोर्टामध्ये महिपत शिखरेला आता सुटका मिळाली आहे आणि चैतन्य देखील हिअरिंग ऐकायला तिथे असतो आणि तो ही गोष्ट अर्जुनला सांगतो. तर सगळेच जण आता इकडे आश्चर्य करत असतात की सचिनने महिपत शिखरेची सुटका का करवून घेतली असेल बरं. त्यामुळे उद्याचा भाग देखील अगदी इंटरेस्टिंग असणार आहे. भरपूर गोष्टी आता उलगडत चालल्या आहेत मालिकेमध्ये हळूहळू. त्यामुळे आता उद्याचा भाग पाहायला देखील विसरू नका आणि आजचा भाग आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.